हाय. हा चारचा चहा किंवा कॉफी इतकी रिलॅक्सेबल असते ना, खरंच खूप रिलॅक्स वाटतं आणि माझ्यासाठी तर निवांत चारची जी कॉफी असते ना ती निवांत असते. माझी कॉफी इकडे पिऊन होईपर्यंत इकडे मस्त असं दूध गरम करायला ठेवलं होतं, कारण ऊन सध्या पडलेलं आहे. 2-3 दिवस पाऊस होता आणि आता इतकं कडक ऊन पडते की दूध खराब होऊन जातं. त्यामुळे म्हटलं दूध गरम करून घेऊया आणि कॉफी किंवा काहीही बनवू आपण, कॉफी चहा 4 वाजता जे काही बनवलं ना त्याचे थोडे का होईना डागं पडतातच. म्हणून मग एकदा हात मारून घेऊ म्हटलं किचन वाट्यावरती, म्हणजे जेणेकरून स्वच्छ वाटेल. नाहीतर आता सध्या पावसाळ्याचं काय होतं ना, थोडंसं घाण पडलं की लगेचच माशा येऊन जातात आणि मग त्या माशा घाण वाटतात. त्यामुळे मग लगेचच एक कपडा पोछा मारून घेतलं किचन वाट्याला की स्वच्छ होऊन जातं. म्हटलं चला आता चारची रुटीन शेअर, 4 नंतर मी संध्याकाळी काय काय करते ती रुटीन तुमच्यासोबत शेअर करायची, तर करून सगळी रुटीन शेअर करूया म्हटलं. तर चहा पिऊन झाला, किचन वाट्यावरती क्लीन करून झालं. इकडे ना सोफा थोडासा अस्ताव्यस्त झाला होता, कारण अगस्त्य घरी होतं आणि अगस्त्य धिंगाणा खूप करतो. इकडे पळ तिकडे पळ, इथलं सामान तिकडे, तिकडचं सामान इकडे, हे जे चालूच असतं त्याचं. म्हटलं मला सोफा व्यवस्थित लावून घेऊया. सकाळी एकदा मी व्यवस्थित लावते, म्हणजे अगस्त्य उठण्याआधी आणि 4 वाजता, कारण मध्यंतरी दुपारी लावूनही काही फायदा नसतो, कारण तो खराबच करतो. त्याच्यामुळे व्यवस्थित सोफा वगैरे क्लीन करून त्याचे कुशन वगैरे व्यवस्थित ठेवून व्यवस्थित उशा वगैरे ठेवून दिल्या. आणि खालचं जे टिपॉय खालचं कालीन आहे ना, ते मी मेशोवरून घेतलं होतं. मला वाटतं ते मला 400 रुपयाच्या अंडर काही ते पडलं होतं. खूप दिवस झाले त्याला घेऊन, 1-1.5 वर्ष होत आहेत घेऊन. असं सहजच मला टिपॉय खाली ठेवण्यासाठी घ्यायचं होतं म्हणून घेतलं होतं. आणि चांगलं आहे ते, आपण बेडशीट म्हणून किंवा छोटा मोठा कार्यक्रमासाठी वगैरे यूज करतो. आणि सगळ्यात माझं नंतरचं जे काही महत्त्वाचं काम असतं, सगळ्या घरातील खिडक्या वगैरे ओपन करायचं, कारण संध्याकाळी जसं जसं संध्याकाळ होते ना तसं तसं दमट व्हायला लागतं. दिवसभर काही वाटत नाही, पडदे वगैरे लावा वाटतात, कारण उजेड ऊन जे असतं ना ते नको वाटतं. पण 4:30-5च्या नंतर ना खिडक्या सगळ्या उघड्यावाशा वाटतात, कारण फ्रेश हवा आत येते, निवांत वाटतं. म्हणून मस्त अशा सगळ्या खिडक्या उघडून घेते आणि सगळे दरवाजेसुद्धा उघडते, जेणेकरून हवा खेळती राहील. आणि आज ना बेडरूममध्ये इतका पसारा घालून बसला होता अगस्त्य, कारण सगळ्या खेळण्या बेडरूममध्ये खेळून पालत्या घातल्या होत्या आणि मी इकडे खेळण्या भरती आहे. त्याचं इकडे तो उठलासुद्धा, कारण आज ना त्याला जास्त वेळ झोपूच नाही दिलं. दुपारी त्याला 3-3:15ला झोपवलं आणि लगेच 4ला उठवलं, कारण रात्री तो झोपतच नाही, रात्रभर जागवतो. मग 12, 1, 2 कधी वाजतात ते कळत नाही. तो उठला आणि थोडंसं म्हणजे थोडंसं तापटलं आणि झोपून घातलं त्याला. परत माझं सगळं खेळण्या वगैरे भरून घेतलं. म्हटलं त्याला 10-15 मिनटं आणखी झोपू देते आणि मग उठवते. पण याची गरजच मला पडली नाही. तो उठून म्हणजे तो उठलेलाच होता, पण आपलं असं असतं ना, उठल्यानंतर थोडासा आळस येतो आणि झोपावंसं वाटतं, तसं त्याचं झालं होतं. म्हटलं चला आता त्याला थोडंसं बाल्कनीत थोडंसं फिरवते, म्हणजे जेणेकरून लगेचच थोडं फ्रेश होईल. बाल्कनीत वगैरे नेलं, बाहेर चिमणी वगैरे दिसतात तर थोडंसं फ्रेश होईल. आणि नाहीतर मग लगेचच त्याला खेळायला किंवा काहीतरी खायला दिलं की मग तो चिडचिड करायला, खाणारही नाही. त्याच्यामुळे मग थोडा वेळ त्याला बाल्कनीत फिरवलं, इकडचं तिकडचं दाखवलं, गप्पा. आणि त्याच्यासाठी ना तो उठायचा टाईम मी ठरवलंच होतं की त्याला आज 1-2 तास आधी अर्धा ते पाऊण तास झोपू द्यायचं, म्हणून मी त्याच्यासाठी ॲपल वगैरे आधीच लावून ठेवलं होतं. ॲपल वगैरे त्याला खाऊ घातलं आणि आम्ही बाबा येण्याची वाट कशी बघतोय बघा. म्हणजे बरोबर त्याला माहिती आहे की संध्याकाळी 6:30च्या नंतर आपले बाबा येतात, म्हणून तो बरोबर टाईमनुसार तिथे जाऊन थांबतो की. आणि मी तिथं होते गॅलरीत की तो गॅलरीवर चढला वगैरे कोणाला काही वाटायचं, पण मी तिथे होते. आम्ही त्याला गॅलरीत वगैरे अजिबात सोडत नाही एकट्याला. आम्ही जेव्हा तिथे असतो तेव्हाच ते दार उघडं असतं. बाकी तो त्याला बाबा दिसले तर तो असा होता की मी कुठे लपून बसू, काय करू सोप्यावरती. आणि बाबा तर ती खुशी बघा. आणि नंतर तो काय करतोय की मला पकडा म्हणून तो पळतोय आणि त्याचं असं होतं की ओमनी याला पकडावं आणि पकडून धरावं, म्हणजे मागे मागे पडावं त्याच्या, त्याचं असं चालू होतं. आणि मग फायनली बाबांनी त्याला घेतलं. त्याचं ते खूप नाटकं असतात. आणि मग ते दोघांचं चालू होतं. तो मी माझं उरलेलं काम करून घेतलं, इकडे बेडरूममधल्या खिडक्या वगैरे ओपन करून घेतल्या, पडदे वगैरे व्यवस्थित लावून घेतले. आणि हे पडदे खरंच खूप छान आहेत बेडरूमचे. म्हणजे हॉलचे पडदे तर ओमकेशला आवडले होते, पण हे बेडरूमचे पडदे मला आवडले होते. आम्ही हिवाळ्यात, म्हणजे मला वाटतं जेव्हा हिवाळा स्टार्टिंग झाला होता तेव्हा हे पडदे घेतले होते. कारण एक तर पहिले इथं पडदे होते ते खूप पातळ होते आणि खराबही झाले होते, म्हणून हे पडदे घेतले होते. आता 7-8 महिने होत आहेत, पडदे खूप छान आहेत. म्हणजे सनलाईट पण आत येत नाही आणि हे पडदे एकदम गरम आहेत. एकदम लावल्यानंतर एकदम असं गरम वाटते रूम, थंडगार वाटत नाही.
चांगले पडत येते आणि आम्हाला घेऊनही मला म्हणजे आम्ही म्हणजे ऑनलाईन वगैरे घेतलेले नव्हते, ऑफलाईनच घेतलेले होते, त्यामुळे पडदे खूप छान भेटले. आणि जे काही कपडे जे धुतलेले होते ते काही अर्धे कपडे वाळले होते, अर्धे कपडे वाळले नव्हते, म्हणून मग जे काही वाळले तेवढे कपडे काढून आणले मी आणि बाकीचे होते ते स्टँडवरती तसेच ठेवून दिले. सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित लावून घेतल्या. खरं सांगायचं त्यांना माझ्या या रुटीनमध्ये थोडासा कधीतरी चेंज होतं, म्हणजे कधीतरी कंटाळवाणी सुद्धा होते, म्हणजे कधीतरी काही काम करावं असंच नाही वाटत. असं मला महिन्यातून एकदा तरी होतं, आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा होतं, नाहीतर बाकी ऑलमोस्ट सेमच असते माझी रुटीन जे मी आज दाखवते तेच. पण एखादी वेळेस जर कोणी आलं किंवा कुठे आम्हाला बाहेर जायचं असेल सुट्टीच्या दिवशी वगैरे तर थोडीशी चेंज असते, बाकी तर सेमच असतं. आणि आज संध्याकाळी ना पावभाजीचा बेत होता, कारण गेली 15-20 दिवस झाला आम्ही डाएट फॉलो करतो. डाएटमुळे ना काहीच खाण्यात नाही आलं आमच्या, म्हणजे आम्ही काहीच फास्ट फूड, पहिले आम्ही काही फास्ट फूड खात नव्हतो रोज, पण कधीतरी एखादी वेळेस खायचो. पण आता हे खूप सिरियसली केलं होतं, म्हणून म्हटलं चला आज पावभाजी बनवूया, लाईटमध्येच खाऊया पण बनवूया. सगळ्या भाज्या होत्या म्हणून पावभाजी बनवायला घेतली. आणि इथे ना मी आज हेअर स्पा केला होता केसांचा, कारण बऱ्याच दिवसापासून करायचा होता मला. केस खूप खराब झाले होते, म्हणून घरच्या घरीच हेअर स्पा करून घेतला. हेअर स्पासाठी मी केरेटिनची क्रीम वापरते, जो की डब्बा येतो. मी एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा उद्याच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी ते डब्बा शेअर केला की तो डब्बा कसा आहे आणि त्याचे इफेक्ट्स काय आहेत. खरंच खूप छान इफेक्ट आहेत त्याचे, केस एकदम स्मूथ होतात आणि स्मेल खूप छान येतो आणि खरंच खूप छान आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. त्यानंतर आमचा तयारी केली होती आणि ऐन टायमाला आमचा गॅस संपला. इथे अगस्त्य खेळतोय, त्याचं खेळणं चालू आहे आणि आमचा गॅस संपला. इथे भरलेला गॅस होता. हो का, आता चेक करू का? ओमकेशनी गॅस बसवला, पण तर एकदा चेक करून घे, म्हणजे असं वर उचललं तर बाहेर येणार नाही का, म्हणून चेक करून घे म्हणे. मग एकदा चेक करून बघितलं, वास वगैरे येतोय का, काही नाही, सगळं व्यवस्थित होतं. आणि कधी कधी ना गॅस लागतसुद्धा नाही, त्यामुळे थोडंसं भीती वाटते आणि मग व्यवस्थित चेक करावं लागतं. आणि छान अशी पावभाजी बनवली आणि मस्त पावभाजी, छान अशी पावभाजीचाच बेत होता. पावभाजी मस्त बनवली आणि जेवणसुद्धा झालं आहे आमचं. मस्त गरम गरम पावभाजी खाल्ली आणि आता रिलॅक्स झालो आहे. किचन आवरायचं आहे, कारण पसारा तसाच आहे, जेवण झालेली भांडी वगैरे पडलेली आहेत, किचन वट्टा पुसायचा आहे. आणि अगस्त्याने थोडीशी पावभाजी सांडवली आहे, गोंधळी केला आहे, ती पण फरशी मला पुसून घ्यावी लागेल. सो ते सगळं आवरायचं आहे. पण मस्त मी तुझं छान झालं होतं आजचा बेत लाईटमध्ये. बरेच दिवस झालं पावभाजी आम्ही खाल्ली नव्हती, हे डाएट म्हणून आम्ही काही खाल्लंही नव्हतं. पण म्हटलं चला एक दिवस चीट डे जमतं आणि आज आपण खाऊन घेऊया, म्हणून खाल्लं. आणि आज ना मी हेअर स्पा केला घरच्या घरी. तुम्ही पाहू शकता माझे केस कसे इतके सिल्की मस्त असे छान सिल्की केस झालेले आहेत मस्त असे. जर मी कुठली क्रीम वापरते हेअर स्पा करण्यासाठी हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला प्लीज कमेंट करा की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत. कमेंट्स खूप कमी येत आहेत, पण कमेंट करा, जेणेकरून मला पण माझ्या ब्लॉगमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायला लक्षात येईल की काय इम्प्रूव्हमेंट करावे लागतील ते. आणि कसं वाटतं, सो केस खूप छान वाटतात आज, सिल्की केस वाटतात. आज वेळ काढून मी हेअर स्पा केला आहे. सो हेअर स्पासाठी ना मी केरेटिनची क्रीम वापरते, सो छान आहे. बाहेर आपण 2000 रुपयाला 1-1.500 2000ला हेअर स्पा करून मिळतो, पण घरी स्वस्तात मिळतो. एक ते डब्बा घेतला तर आपल्याला बरेच दिवस जातं. तो डब्बा तो मस्त आणि खूप गरम होते. पाऊसही म्हणजे 2-3 दिवस झाला पाऊस पडला नाही तर इतकं गरम होतं आहे, खूप गरम होतं. आणि पाऊस पडला तरी प्रॉब्लेम आहे, नाही पडला तरी प्रॉब्लेम. सो मनुष्य कशातच खुश नाही आहे, तर नक्की आहे, म्हणजे काही करा आपल्याला सगळ्याच गोष्टीत आपल्याला हे असतं, प्रॉब्लेम असतात. चला असो, माझी 4 वाजल्यापासूनची स्वयंपाक करेपर्यंत जेवण होईपर्यंतची रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केली आहे की मी काय काय करते. माझे कामं जे काही 4 वाजल्यानंतरची माझी जी काही कामं असतात, अगस्त्याला उठवणे, त्याला खायला वगैरे करणे, घर आवरणे, जे काही मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि कसे वाटतात ब्लॉग ते पण कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.